मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 2 दिवसापूर्वी 2 वर्षाचा रेहन शेख याचा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 2 दिवसाच्या नंतर सुद्धा जर आपण मुंबई लेन जर बघितली तर ही वाहतूक कोंडी सुटत नाहीये। आपण जर बघितलात तर हा मुंबई गुजरातवरून मुंबईला जाणारी लेन आहे आणि या लेनवरती जे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे ही जी वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी या ठिकाणी प्रचंड अशी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। आपण जर बघितला तर सर्व परिसरामध्ये खड्डे झालेले आहेत। गुजरातला व मुंबईला जाणारे जर प्रत्येक वाहन जर बघितलं तर या खड्ड्यातून मार्ग काढत असताना ही प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ही राजरोसपणे होते आणि इकडे मुंबई लेनवर वाहतूक कोंडी झाली असल्यामुळे उलट्या दिशेने येणारी जी गुजरात लेनवरची जी वाहनं आहेत ही वाहनं जी आहेत तो उलटे येऊन दोन्ही लेन जे आहेत ह्या जाम होत असतात। आपण जर बघितला तर ही समोरची गुजरात लेन आहे आणि या गुजरात लेनवरती अनेक वाहनं जे पार्क केलेले आहेत, त्याचप्रमाणे आरएमसी प्लांटचे अनेक वाहनं आहेत ते सुद्धा या ठिकाणी उलट्या दिशेने येतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते। माझ्यासोबत आज स्वतः शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रस्त्याची पाहणी करणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा कॅन्सल झालेला आहे। मात्र माझ्यासोबत आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वतः निलेश तेंडुलकर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत ही जी वाहतूक कोंडीची समस्या सुटत नाहीये, पूर्ण दशा झालेली आहे या रस्त्याची। 2 दिवसापूर्वी आपण एक प्रसंग बघितला की त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कोणाचं 2 वर्षाचं मूल हे त्याचे नातेवाईक कुटुंबीय त्याला वाहतुकीत अडथळा झाल्यामुळे त्याला उपचार मिळाले नाही आणि तो मृत्यू पावला आणि त्याच्यानंतर ही सगळी यंत्रणा जागी झाली आणि आज ह्या नाही म्हटलं तरी याला एव्हरेज 50 म्हणजे महिन्याला 50 लोक मरत आहेत आणि ह्याचा जबाबदार कोणाची? जरी मी सत्तेत असलो तरी याला असणारी प्रशासकीय यंत्रणा महामार्ग हे नुसतं जनतेच्या मृत्यूशी खेळत आहेत। आज बऱ्या प्रमाणामध्ये सकाळच्या वेळेमध्ये महामार्ग हा खुला होता आणि पुन्हा वर्किंग डेच्या काळामध्ये पुन्हा महामार्ग जाम झालेला आहे। यावर आपण एक सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून सरकारकडे काय मागणी करणार आहे? सरकारने रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनं बंद केलेली आहेत आणि पूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी वसईवरनं इकडे यायला फाउंटनला आम्हाला 3:30-4 तास लागायचे, आज मी 20 मिनिटात आलो। म्हणजे प्रशासकीय यंत्रणा यांनी त्याचं कार्य चोख बजावलं। जे महामार्गामधनं अवजड वाहनं काय मला काय माहीत नाही, पण विरुद्ध दिशेने येणारी वाहनं आणि अवजड वाहनाची वाहतूक शासनाचा GR असताना सुद्धा ती वाहतूक आपण आता बघतोय की आता साधारण 10:30 झालेले आहेत आणि पुन्हा अवजड वाहतूक चालू आहे। तर ह्याच्यावरती जे अधिकारी आहेत, जी प्राधिकरण आहे, हे जनतेच्या मृत्यूशी खेळते। महिन्याला कमीत कमी 50 लोक मरत आहेत, हे यांच्या निष्काळजीपणामुळे मरत आहेत। मी शासनाला विनंती करीन की ह्याच्यावरती जे ऑब्झर्वेशन अधिकारी ते नोडल अधिकारी त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। निश्चितच हे स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर होते आणि या ठिकाणी जे प्रशासन जे काम करत आहे, कारण ही जर वाहतूक कोंडी जर बघितली तर एका वाहतूक कोंडीमध्ये 2 वर्षाच्या रेहान शेख नावाच्या मुलाचा जीव गेल्याच्या नंतर सुद्धा ही वाहतूक कोंडी थांबत नाहीये। त्याला कारण आहेत खड्डे आणि त्यानंतर सुद्धा जर जी अवजड वाहतूक जी आहे ठरलेल्या नियमाप्रमाणेच रस्त्यावर सोडली तर निश्चित महामार्ग खुला होईल आणि रेहान शेख सारखे या ठिकाणी जीव जाणार नाहीत यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं असं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई घोडबंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।